जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर। बोल वृंदावन बिहारी लाल के श्रीमद् भागवत महापुराण के शुकाचार्य महाराज के जय जय श्री राधे शांकरिकाधीश भगवान के नमः पार्वती पतये हारो हारो महादेव बोल बजरंग बली के प्रभु रामचंद्र भगवान के जय। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भगवान बालकृष्णाची वाङ्मय प्रतिमूर्ती श्रीमद् भागवत महापुराण आज कथेचा 7वा दिवस या ठिकाणी संपन्न होत आहे। श्रीमद् भागवत भागीरथी कथा गेली 6 दिवस आपण आपल्या या पावन पवित्र भूमीमध्ये भगवंत कृपेने सकल संतांच्या कृपेने आशीर्वादाने मोठ्या श्रद्धेने श्रवण करीत आहात। आज कथेचा 7वा दिवस आहे। कितवा दिवस? 7व्या दिवसाची ही भागवत भागीरथी कथा आज या ठिकाणी प्रारंभ होते। आपलं भाग्य आहे की गेली 7 दिवस किती वेळ निघून गेला हे कळालंच नाही। आलं का लक्षामध्ये? 7 दिवस हॅलो, गेली 7 दिवस आपण या भागवत धर्म मंडपामध्ये भगवंत कृपेने संतांच्या आशीर्वादाने श्रीमद् भागवत कथा श्रवण करीत आहात। तुमचं आमचं परम भाग्य आहे। श्रीमद् भागवत हा ग्रंथ नसून प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाची वाङ्मय मूर्ती आहे। ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण। गीते वेदी मनपूर्ण अनन्य होता या शरणो खचित टळे जन्म मरणो। जन्म आणि मरण जर चुकवायचा असेल तर एकमेव उपाय एकमेव माध्यम म्हणजे भगवंताची ही कथा श्रीमद् भागवत कथा। मानवी जीवनातील सबंध दुःख तितिक्षा व्यथा नष्ट करण्याचं सामर्थ्य माझ्या भगवंताच्या कथेमध्ये आहे। अशी अलौकिक कथा गेली 7 दिवस तुम्ही आम्ही श्रवण करीत आहात। परमादरणीय हरिभक्तीपरायण आमचे अंगदरावजी लवारी बाबा आणि त्यांच्या सौभाग्यवती आमच्या आई गोळूनबाई यांच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थ मंडळी, पट्टी वडगावकर, संयोजक मंडळी आदींच्या संकल्पनेतून ही चालत असणारी भागवत कथा आज विश्रामाकडे प्रस्थान करीत आहे। कारण कथा कधी संपत नसते। मी पहिल्यानंच बोलून गेलो, शौनकादी 88,000 वर्षी गंगेच्या काठावर एक कथा झाली की दुसरी कथा, दुसरी झाली की तिसरी। अव्याहत रात्रंदिवस एकच काम आहे, करूयाची कथा नामाचा गजूर, करूयाची कथा नामाचा गजूर, करूयाची कथा
नामाचा गजर करूया चितोथा नामाचा गजर करूया चितोथा नामाचा गजर करूया चितोथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी आम्हा संसार काय करी मनोहरीचे दास देवकी जगद्गुरु तुकोबा चिंतन करतात त्या अखिल गुणनिधान भगवंताची कथा मी आमच्या जीवनामध्ये करत असताना त्याच्या नामाचं भजन चिंतन करत असताना गजर करत असताना आम्हाला हा संसार काय करणार आम्हा संसार काय करणार संसारामध्ये असणारे अनेक काम क्रोधादी विकार आम्हाला काही करू शकत नाही कारण आम्ही त्या भगवंताचे दास आहोत त्याचे भक्त आहोत त्याचे सेवक आहोत आलं का लक्षात आणि ज्याने ज्याने त्याचं दास्यत्व स्वीकारलं माझं बोलणं ऐका भगिनींनो ज्यांनी त्या भगवंताचं दास्यत्व स्वीकारलं दास्यत्व त्याच्या जीवनामध्ये भय शिल्लक राहिलं नाही दुःख शिल्लक राहिलं नाही दारिद्र्य शिल्लक राहिलं नाही आलं का लक्षामध्ये आता त्याच्या सुखाला पारावार नाही त्याच्या आनंदाला पारावार नाही की ज्याने भगवंताचं दास्यत्व स्वीकारलंय जगद्गुरु तुकोबा बोलतात आम्ही त्याचे दास ज्याचा पंढरी निवास आलं का लक्षात आम्ही त्या भगवंताचे दास आहोत नाम भक्त आहोत सेवक आहोत आणि दास्यत्व ही साधना ही भक्ती भागवत महाराज माझ्या महान भगवत भक्त हनुमंतरायाने केली दास्यत्व निकटम हनुमंते पै केले निकट शब्द वापरलेला आहे दास्यत्व निकट निकट म्हणजे व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने ज्यांनी दास्यत्व स्वीकारलं म्हणून देखील रामचरण म्हणून भगवान पाहण्याचं सौभाग्य माझ्या हनुमंतरायांना प्राप्त झालं गोड प्रसंग आहे दास्यत्व ही भक्ती सांगितलेली आहे श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्म निवेदनम सातवी भक्ती ही दास्यत्व भक्ती आहे आणि ही भक्ती माझ्या हनुमंतराने आपल्या जीवनामध्ये संपादित केली परिणाम भगवंताचं दर्शन हनुमंतरायांना घडलं भगवंताचा सहवास लाभला एक दिवस हनुमंतरायांना प्रभूंनी विचारलं हनुमंता अरे तुझा माझा काय संबंध आहे तुझा माझा काय संबंध आहे एक ध्यानाच्या संबंधाशिवाय गोष्टी घडत नाहीत बाबा काहीतरी संबंध लागतो संबंध या शब्दाचा अर्थ आहे धागा दोरा हो नातं होत काहीतरी लागत प्रभूंनी विचारला हनुमंता अरे तुझा माझा काय संबंध मला ते हनुमंतराय हात जोडून उभे आहे बुद्धिमतां वरिष्ठम मनोजवम मारुततुल्य वेगम
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हनुमंतराय बोलू लागले, प्रभू काय संबंध, कल्पना आहे तुम्हाला, गोड शब्द आहे. हनुमंतराय बोलतात, प्रभू तुमचा माझा संबंध ऐकायचा ना, ऐका. देहदृष्ट्या तोहम दासो, देहदृष्ट्या तोहम दासो, जीवदृष्ट्या तोत अंश हो. देहदृष्टीने पाहिलं तर मी तुमचा दास आहे, दास. आणि जीवदृष्टीने जर पाहिलं तर मी तुमचा अंश आहे. आणि पुढे हनुमंतराय बोलतात, आत्मदृष्ट्या तुम्ही वाहन इति मे निश्चिता मती. प्रभू देहदृष्टीने मी तुमचा दास आहे, जीवदृष्टीने तुमचा अंश आहे. आणि आत्मदृष्ट्या जर पाहिलं तर तुम्ही आणि मी एकच आहोत. आलं का लक्षात? हा संबंध माझ्या हनुमंतरायाने भगवंतासोबत मांडला, दास्यत्वाचा संबंध. या संबंधावर बरंच काही बोलता येईल. गोस्वामी तुलसीदास तुलसी रामायणामध्ये बोलून जातात. मामा, गोस्वामी तुलसीदासांचे शब्द आहेत हनुमंतरायाच्या मुखातून. प्रभू रामचंद्राच्या समोर हनुमंतराय उभे आणि प्रभूने विचारला, हनुमंता काय संबंध? हनुमंतराय बोलू लागले, 2 चौपाया घेऊ आपण. प्रकरण खूप मोठं आहे, मी का बोलाव? संबंधाशिवाय गोष्टी घडत नाही. गोस्वामी तुलसीदास महाराज म्हणतात हनुमंतरायाच्या मुखातून, प्रभू तू दयाळु दीन हो, तू दान हो भिकारी. तू दयाळु दीन हो, तू दान हो भिकारी. तू दयाळु दीन हो. हनुमंतराय बोलतात, प्रभू तुम्ही दया घडणार, तू दयाळू दीन हो, तुम्ही दाता आहात आणि तुम्ही भिकारी पण आहात. तू दयाळू आणि पुढे बोलतात, तो हे मोहे नाते अनेको, जो चाहिए ओ मानिए. तुमचं माझं नातं अनेक प्रकारचं आहे. तो हे मोहे नाते अनेको, जो चाहिए ओ मानिए. जो जो तुलसी कृपा, जो जो तुलसी कृपा, हरि चरण शरण को तू दयालु दीन हो, तू दान हो भिकारी. तू दयालु दीन हो, तू दान हो भिकारी. तू दयालु दीन हो. क्या बात.
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम सर्वांनी बोलायचं पाठीमागं. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय 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 जय राम प्रभु रामचंद्र भगवान के गोपाल कृष्ण भगवान के भगवंतासोबत अनेक संबंध आहेत. आलं का? अनेक प्रकारचे संबंध तुमचे आमचे भगवंतासोबत आहेत. कोणी भक्त आहे, कोणी दास आहे, तर कोणी दासी आहे. आलं का लक्षामध्ये? कोणी मालक आहे तर कोणी मालकीन आहे. असे कितीतरी संबंध भगवंतासोबत तुमच्या आमच्या आहेत. शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगत आहेत, राजन, माझ्या भगवंताचे अनेक विवाह, त्या अनेक विवाहामध्ये काल एक आपण भव्य आणि दिव्य विवाह भगवान श्रीकृष्णाचा आणि रुक्मिणी मातेचा या ठिकाणी संपन्न केला. दृष्ट लागेल अशी ती झाकी काल आपण पाहिली. आमचे हरिभक्तीपरायण भागवत महाराज शिंदे आणि त्यांचे सवंगडी सहकारी यांच्या माध्यमातून सुंदर झाकी आपण काल पाहिली. आता जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. काय ती छोटी छोटी मुलं होती महाराज. क्या बात, मेरी उमर आपको लग जाए. अलग लक्षामध्ये अत्यंत आवडीने, मोठ्या प्रेमाने आणि श्रद्धेने ही पारमार्थिक सेवा करण्याचं दायित्व ही मंडळी घेतात. भाग्य आहे. मी का बोलावं? भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा आपण काल संपन्न केला. शुकाचार्य म्हणतात, राजन, कोणीही असो, अरे तुम्ही आम्ही तर सोडा, भगवंत देखील अपूर्ण आहे त्या शक्तीशिवाय. आलं का लक्षामध्ये? ही सिस्टम चालू आहे. आता कसं काय मजा वाटते, बरोबर आहे? हेच टकाटक जसा माणूस बसलेला आहे तिथं तसं सगळं सामान आहे महाराज. हा दांडगा गडी बसलेला आहे तिथं. गणेश
नावासारखं शरीर पण आहे आणि सामान पण तसंच आहे बर का. मध्यंतरी शक्ती निघून गेली. हो, आपण काय केलं काही क्षण मी का बोललो नंतर परत लाईट आल्याच्या नंतर हा जोश आला. तसं तुम्ही असो की ईश्वर असो, जर शक्ती नसल, आता इथं समोरच्यांना जरा विचारतो, घरात जर मंडळी नसेल तर हा होय आमची तरुण मंडळी आहे राजेभाऊ, हा मंडळी जर घरात नसल 8-10 दिवस माहेराला जाऊन बसली, घरले मोकळं मोकळं वाटतंय का? लय भरगच्च वाटतंय होय बाबा, उचलून फेकते उचलून. घराची शोभा ही अर्धांगिनी आहे. आलं का लक्षामध्ये? खरी घराची शोभा अर्धांगिनी आहे. तुमची आमची शोभा त्यांच्यामुळे आहे. भगवंताची शोभा लक्ष्मीमुळे आहे. लक्ष्मी जर वजा केली, रमा जर वजा केली, तर त्या रमापतीचं काय? म्हणून शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे. आलं का लक्षात? राजन, माझ्या भगवंताने 16,108 विवाह केले. किती हजार? 16,108. जेव्हा संख्या ऐकली महाराज, कोण? राजा परीक्षितीने. राजा परीक्षितीला आनंद झाला. हे प्रभू, मी ते एकच विवाह ऐकला होता, परंतु 16,107 विवाह कसे झाले याचं थोडक्यात चिंतन करा. आलं का लक्षामध्ये? याच्यात थोडक्यात चिंतन झालं पाहिजे. भगवान शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतात, राजन ऐक, भगवंताचा दुसरा विवाह, आपण काल पहिला विवाह रुक्मिणी मातेचा पाहिला. आओ मेरी सखियों मुझे मेहंदी लगा दो, मेहंदी लगा दो, मुझे सुंदर सजा दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. गोड आणि सुंदर विवाह आम्ही काल संपन्न केला. आणि शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला आज दुसरा विवाह सांगतात. ऐक राजन, माझ्या भगवंताचा दुसरा विवाह हा जांबवंतांची मुलगी जांबवंती सोबत झालेला आहे. परीक्षितीने विचार केला, जांबवंत आणि त्याची मुलगी जांबवती, महात्मा असं कसं? आता हा जांबुवंत, त्याची मुलगी आणि भगवान हे विरोधाभास कसं काय? प्रभू म्हटले, मग ही तर खरी गंमत आहे, ही तर खरी लीला आहे, तुला कल्पना आहे? सत्राजित नावाचा राजा आहे. ऐक, त्या सत्राजितापाशी शेमंत मणी आहे. कोणता मणी? शेमंत मणी. जो मणी रोज 8 बहार, किती बहार? बहार समजत आहे का? बहार आमच्या
भगिनींना जास्त भाराचं माहित आहे. चांदी सोनं, चांदी मोजण्याचं मोजमाप म्हणजे हा भार आहे. आलं का लक्षामध्ये? 8 भार तो म्हणे रोज सोनं देतो. काय देतो? सोनं. काय देतो? बोला की. आवडत नाही आता हो म्हणा तर 185 कडे गेलं. बरं नाही म्हणावं तर सोनं महिलांच्या अत्यंत आवडीचा विषय आहे. हा, जीव जाऊ देतील महाराज, सोनं सोडणार नाही. एखाद्या चोरट्यानं कुणाचा हो कानातला झुमका हाणू नये, परंतु जर हात लावला कान तुटू देतील, परंतु ते झुमका जाऊ देणार नाही. एवढी सोन्यावर एवढं प्रेम असतं महाराज. आवडीचा विषय सोनं म्हटलंय बस विचारूच नका. आज याच्यातले कोणत्या महिलेने म्हणावं महाराज सोनं नको म्हणून. कोणीतरी हात वर करा सोनं नको मला म्हणून. महिला पण बघा एकाने पण उभा वर हात केला नाही. 1 ग्रॅम गोल्ड का होईना पण हवंच नाही म्हणण्याची तयारी ना. आवडीचा विषय सुवर्ण. तसं तो 8 भार रोज सोनं द्यायचा, तो श्रीमंत मनी. प्रभूने सतराजिताकडे मागणी केली की हा मनी मला हवाय. का? त्याचे 2-3 कारण आहेत. ती कारण मी आता सांगणार नाही. राजन, ही द्वारिका आहे, राज्य आहे, मी राजा आहे आणि राज्य चालवायचं म्हणजे तुम्हाला संपत्ती लागते. आणि ती संपत्ती त्या काळामध्ये सोनं चांदी माणिक मोती ही संपत्ती होती. आर्थिक या नोटा नव्हत्या. नरेंद्र मोदीने बंद केलेल्या नोटा 2000च्या. आता कथा केली मी मामा व्यंकटराव मामा 5-25 नोटा 2000च्या आल्या. आता नोटबंदीच्या नंतर आमच्या भगिनी म्हणल्या माय महाराज 4-4 तास कथा सांगाले तेवढी दक्षिणा होईल. मग पाया पडून कोणत्या नोटा दिल्या? 2000च्या. भागवत महाराज. मी म्हणलं अहो भाग्य गट्टा दिसला ना बालाजी महाराजांना तुम्ही जसा काल लावला का नाही, सगळ्या 10च्याच नोटा. मला एवढा आनंद वाटला. 4-5 गट्टे झाले. मोजून पाहिले तर का सगळ्या 10च्याच. होय बाबा आंबेडराव महाराज बरोबर आहे, सगळ्या 10च्या. त्याच्यात तर 7-8 अशा निघाल्या. एक 10चा तुकडा, एक 20चा तुकडा, एक 50. सगळी जोडाजोडी केलेल्या ज्या कुठंच चलत नाही त्या आमच्याकडं. अरे बापरे म्हणलं आमच्या भगिनी खूप हुशार आहेत म्हणलं. त्या लाडक्या भगिनी जी नोट कुठंच चालत नाही ती महाराजांच्या कथेला चालते, महाराजांच्या दक्षिणेला चालते. जी सुपारी खारी घाळकून कुठंच चालत नाही ते पूजेला चालतं. जी साडी कुठंच चालत नाही, साडी माहिती आहे का? अलीकडे एक असा पॅटर्न चालू आहे समाजामध्ये. आमच्या माता भगिनी बसल्या बसल्या काय करतात, कोणती पाहुणी भेटायला आली तिला हळद कुंकू लावणे आणि कपाटातली साडी काढून देणे. तिला गरज असो नसो, सहज जरी पाहुणे आली तर याचा ठरलेला प्रोग्राम हळद कुंकू लावणे आणि साडी भेट देणे. अशीच कथा कथेमध्ये जाऊ दे. आता दुसऱ्याचं नाव कशाला करू? पट्टीवर गावकरांना साडी दिली कोणाला? महाराज बाबांनी आता फुल आहेर आणला, गाववाल्यांनी आहेर आणला. आमच्या आई विचारू लागल्या 6 वार आहे का 9 वार आहे, 6 वार का 9 वार.
मी म्हणलो कोणताही वार असू द्या, परंतु वार आहे. आमच्या ताई म्हणतात महाराज काय बोलले, फुल आहे आता साडी दिली. मग आता हे तुमच्याकडून पण आहेर आलं काय? फुल आता फुल आहे का लाईट? फुल आहे. साडी दिली. आता कथा झाल्यास आम्ही ती साडी घरी घेऊन गेलो ना, आमच्या मंडळीला सांगितलं हे पहा, आमच्या बाबांचं आणि आईचं आमच्यावर खूप प्रेम पट्टीवडगाव करायचं. एक नाही 2 फुलं आहेर आले, 2 साड्या आहेत. किती साड्या आहेत? 2 साड्या. यातली एखादी साडी बघ तुला कोणती आवडते का? तिनं पाहिल्या महाराज. तुम्ही म्हणाल भागवत मला हातात घेऊन का? यांनी फक्त लांबून नजर टाकायची साडीवर, बस ती कशी आहे ती सेकंदामध्ये ओळखतात. तिनं दोन्ही साड्या पाहिल्या, नाक असं मुरगाळलं महाराज. उचलल्या आणि बाजूला ठेवून दिल्या. अगं म्हटलं काय झालं? भागवताचा प्रसाद आहे, असं काय करतीस? अंगावर घाल ना. बरं ठीक आहे म्हटलं. काही दिवस गेल्याच्या नंतर घरी पाहुणे आली. आता पाहुणे आल्याच्या नंतर तुमचा प्रोग्राम, चहा पाणी जरा हळद कुंकू लावून आणि साडी भेट देऊन. आमच्या मंडळीने भागवतात आलेली साडी त्या पाहुणीला भेट दिली. 4-6 महिन्याच्या नंतर पट्टीवडगाव मध्ये आलेली साडी. विदर्भामध्ये वेलतूरला माझी भागवत कथा चालू होती. वेलतूर तोपर्यंत ती साडी ज्या पाहुणीला आमच्या मंडळीने दिली होती त्या पाहुणीने तिच्या पाहुणीला दिली भेट. ती फिरत 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 मराठवाड्यातली साडी विदर्भामध्ये गेली. आणि जिथं भागवत होतं असेच सांगतेचा दिवस, तिथं मला त्या वेलतूरवाल्याने आहेर आणला, फुल आहेर. आणि त्या आहेरावर पट्टीवडगाव मध्ये बाबांनी आणलेली साडी तिथं आली मला भेट म्हणून. मी पाहिलं, नुसतं पाहिलं नाही, उचलून पाहिलं तर द्वारा पण तोडलेला नव्हता, जशाच. म्हणलं अहो भाग्यम महो भाग्यम, आमचं भाग्य आहे. पण मी का बोलावं? महिलांच्या आवडीचा विषय साडी, सोनं हा आवडीचा विषय. चला विषयांतर नको, तसं 8 भार सोनं भगवंतांनी मागितला श्रीमंत म्हणी, 17वीत म्हटला ना. आणि एक दिवस 17जीताचा भाऊ तो मणी आपल्या गळ्यामध्ये घालून, ज्याचं नाव आहे प्रसेन, तो शिकारीसाठी अरण्यामध्ये जंगलामध्ये गेला. आणि पुढे शिकार करत असताना वाघाने त्याची शिकार केली. कोण? त्या प्रसेनाची वाघाने शिकार केली. आणि एका तो ठार झाला गुहेमध्ये वगैरे वगैरे. त्याच अरण्यामध्ये जंगलामध्ये जांबुवंत महाराजांना तो मणी चमकताना दिसला. त्यांनी पाहिला तो मणी, उचलला आणि विचार केला, माझी एकुलती एक मुलगी दिवसभर गुहेमध्ये असते, तिला खेळायला होईल, बापाचं हृदय आहे, वडिलांचे प्रेम. तो मणी घेऊन जांबुवंत महाराज गुहेमध्ये आले आणि जांबुवंतीला तो मणी दिला. आणि बेटा तो खेळ. पुढं मणी नाही, मणी नाही, लोकांमध्ये चर्चा होऊ लागली. आणि 17जीताच्या डोक्यामध्ये असं आलं की भगवंताने मला मणी मागितला होता, या मण्यासाठी माझ्या भावाला भगवंताने घाट करून ठार केलेला आहे.
म्हणून तो आळ भगवंतावर आला, मण्याच्या चोरीचा आणि प्रसन्नाच्या हत्येचा. भगवान म्हटले काय करावं? अरे जे आपण केलंच नाही, आपल्यावर आरोप होता, मग हे आरोप कसे नाहीसे होतील? म्हणून भगवान स्वतः त्या मण्याच्या शोधामध्ये ज्या दिशेला तो प्रसेन गेला होता शिकारीसाठी, भगवान त्याच दिशेला गेले. काही किलोमीटर पुढे गेल्याच्या नंतर भगवंताला घनदाट अरण्यामध्ये सडलेल्या प्रसेनाचं बॉडीचं प्रेत दिसलं. इकडे तिकडे पाहिलं तर तिथं काही मणी दिसत नाही, परंतु पाहत असताना वाघाचे पाय अर्थात चिन्ह उमटलेले दिसले आणि बाजूलाच हसवलाचे पाय पण उमटलेले दिसले. भगवंताने विचार केला, आता तो जाणी जीवीचे सकळ नारायण की निश्चित वाघाने याची शिकार केली असणार आहे आणि इथं जर त्याच्या गळ्यात असणारा मणी जमिनीवर पडला असेल तो निश्चित कोणातरी हसवालानं तो नेला असेल, कारण हसवालाची पाय होती. म्हणून त्या पायांचा माग घेत घेत आज भगवान श्रीकृष्ण गुहेमध्ये येतात की ज्या गुहेमध्ये जांबवंती मण्यासोबत खेळत आहेत. ते मणी घेऊन भगवान परत निघणार एवढ्यामध्ये जांबवंत महाराज प्रगट होतात. तुम्ही कोण? मी भगवान श्रीकृष्ण. तुम्ही? मी जांबुवंत आहे. चालू ठेवा ना. हॅलो हॅलो. बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री राधे श्याम द्वारिकाधीश भगवान की जय. मी जांबुवंत आहे आणि तुम्ही इथे? हो, त्यांनी सांगितलं मी द्वारिकाधीश भगवान श्रीकृष्ण. हॅलो. हा मणी हवा. जांबुवंताने सांगितलं खबरदार, हा मणी तुम्हाला नेता येणार नाही आणि जर मनीच हवा असेल तर मला अगोदर जिंकावं लागेल, माझ्यासोबत युद्ध करावं लागेल आणि मग नेता येईल. मला त्या ठिकाणी जांबुवंत महाराज आणि भगवान श्रीकृष्णामध्ये घनघोर युद्ध प्रारंभ झालं. घनघोर युद्ध. आणि जेव्हा भगवंताने जांबुवंताच्या मस्तकावर मुष्टी प्रहार केला आणि मग जांबुवंताच्या लक्षात आलं, अरे बापरे, हा कोणी सामान्य नाही. जांबुवंताच्या नाकातून तोंडातून रक्त बाहेर आलं. मग जांबुवंताला कळलं हा सामान्य नाही, निश्चित हा कोणीतरी ईश्वरी अवतार असला पाहिजे. प्रभू तुम्ही कोण आहात? जेव्हा जांबुवंताने विचारलं त्यावेळेस प्रभू हसले. जांबुवंता, अरे तुला कल्पना आहे त्रेतायुगामध्ये मी जेव्हा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या रूपामध्ये अवतार धारण केला, माझा आणि रावणाचं घनघोर युद्ध झालं. वानर सैन्याने आपापल्या पद्धतीनं माता सीतेला सोडण्यासाठी युद्धामध्ये भाग घेतला. तिथं महाराज जांबुवंतांना विचारलं होतं तुम्ही पण युद्धात उतरा ना. अनेकांनी युद्ध केली. हनुमंतराय, अंगद, सुग्रीव, गंधमादन. तुम्हाला कल्पना आहे भावार्थ रामायणामध्ये गंधमादन नावाचं वानर सगळ्यात छोट
याचा आणि कुंभकर्णाचं घनघोर युद्ध झालं. कुंभकर्णाच्या अंगावर खेळणारे गंधमादन नावाचं वानर. कुंभकर्ण म्हणला की माकड काय माकडा, कारण मला जे एवढं छोट होतं ते सहज कुंभकर्णाच्या कानात जायचं, नाकात जायचं, तोंडात जायचं. त्यामुळे कुंभकर्णाचं लक्ष विचलित व्हायचं. काय करावं म्हणून कुंभकर्ण त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. शेवटी अचानक ते गंधमादन नावाचं माकड कुंभकर्णाच्या हाताला लागतं. कुंभकर्णाने हातामध्ये असं पकडला आणि विचारला, बोल आता आता काय बोल. आता छोटस माकड आहे ते काय करणार, ते टुळू पाहू लागलं कुंभकर्णाकडे. इतका वेळ लय वळवळ करू लागला, नाकात, तोंडात, कानात लय उड्या मारू लागला. बोल आता. थोडस दाबल्या चिरकायला लागलं ते माकड. आता त्याचा जीव केवढा, कुंभकर्ण केवढा. बोल तुला जीवदान हवंय. त्यानं मान हलवली. हो मग बोल. मी रावणाचा. ते म्हणला आपण पार्टी बदलणार नाही. पार्टी बदलणार ना. अरे फक्त मी रामाचा म्हण, तुला जीवदान देतो. ते म्हटलं शक्य ना. थोडस दाबल्या पुन्हा त्यानं आरडाओरडा चालू केला, चिंकाळ्या मारायला चालू केलं ते माकड. बोल मला रावणाचा. ते म्हटला मरण आलं तरी बेहतर, रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा रामाचा म्हणून मेलेलं बरं. आलं का लक्षामध्ये. ते मरण आनंदाचं आहे म्हणणार. अरे बोल रावणाचा. नाही म्हणा. महाराज कुंभकर्ण परत दाबलं. त्या गंधमादन नावाच्या माकडाच्या नाकातून, तोंडातून, कानातून रक्ताच्या चिळकांड्या निघाल्या. ते आरडाओरडा करू लागले. कुंभकर्ण बोलतो, बोल आता तर मी रावणाचा म्हण. ते म्हटलं नाही. शेवटी महाराज गंधमादन नावाचं वानर कुंभकर्णानं ठार केलं. त्यानं प्राणाचा त्याग केला. एवढी अपार निष्ठा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रावर त्या माकडाची. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हि वर्म चुको नये. बंदास महाराज सुळावर जाण्याचा प्रसंग आला. बंदास महाराज सुळावर भगवान पंढरीशी परमात्म्याला परत आणण्यासाठी गेलेले भानदास महाराज बोलू लागले, भगवान जरी हे आकाशवर पड पाहे, ब्रह्मा गोळ भंगा जाय, वडवान त्रिभुवन खाये, परिणी तुझीच वास पाहे गाव ठोबा न करिये आणि ताचा पांगिला नामधारक तुझाची अंकिला. मी तुझा नामधारक आहे. बस तुझं नाव घेऊन जगण्यापेक्षा, तुझा म्हणून जगण्यापेक्षा, अरे रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा रामाचा म्हणून मिळलं तर किती श्रेष्ठ आहे. मी का बोला. त्या राम रावणाच्या युद्धामध्ये अनेकांनी आपापल्या खारीच्या वाट्याने युद्ध केलं. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी लंकेवर विजय संपादन केला. सगळं झालं, रामराज्य झालं.
आणि प्रत्येक आपल्या वानर सेनेला काही ना काही द्यावं म्हणून अयोध्येमध्ये भगवंतांनी मोठा महान यज्ञ, त्या यज्ञाचं आयोजन केलं. मिष्टान्नाच्या पंक्ती आहेत. सर्व वानर सेना, हनुमंतराय, अंगद, जांबुवंत, ही सगळी मंडळी बोलावली. माता सीता बोलू लागल्या, प्रभू यांनी अपार कष्ट आपल्यासाठी घेतलेले. कोण? प्रभू म्हटले, तुला कल्पना नाही, यांचा लय लाड करू नको. शेवटी हे कोण आहेत? वंचर प्राणी आहेत. नाही म्हटले, यांना काहीतरी द्यावं. भोजनाच्या पंक्ती बसल्या महाराज. जशा धर्ममंडपामध्ये पंक्ती लागल्या, अयोध्यावासीयांनी पातरवळी टाकली. आता बाप जन्मी यांनी पातरवळी कधी पाहिलेली नाही. जशा पातरवळ्या टाकायला प्रारंभ झाला, पुढे पातरवळी टाकीत गेले, त्यांनी माग पातरवळ्या फाडून खाऊन टाकल्या. त्या पानाच्या पत्रवळ्या पुन्हा त्या वानर सेनेनं. त्या हनुमंतरायाच्या लक्षात आलं. हनुमंतराय म्हणे, अय खबरदार, जोपर्यंत आदेश येणार नाही तोपर्यंत हालचाल करायची ना. ती लाईन बसलेल्या पंक्ती सर्व एकमेकाकडे बघायला लागली. नंतर डबल पातळवाळी टाकली. मग मीठ आलं, भात आलं, भाजी, चपाती, बुंदी, एक एक आटम चालू झाले. गुलाबजाम, भजी, कुरवड्या, पापुड्या, भला मोठा रूपवत आमच्या माता माऊलींनी आणला. ते सगळा वाटप चालू झाला. बाकडे एकमेकाकडे पाहू लागले. मग ते नवीन दिसायला लागलं प्रत्येक आटम. आणि पाहता पाहता एक जण पत्रवाळीवर वालाची भाजी होती. वाला तुम्हाला कळते ना, वाल शब्द जरा पश्चिम महाराष्ट्रात अधिक चालतो. ते घेवडा आपण म्हणतो, काळा असतो. वालाची भाजी होती मिक्स केलेली. बसल्या बसल्या एका वानरानं त्या भाजीकडे खाली वर बघितलं आणि ते वाल होता, त्या वालाला असं सहज दाबून बघितलं त्यानं. जसा त्याच्यावर जोर दिला, आता ती वालाची भाजी आटोळी टणकून तिने उडी मारली त्या वालानं. त्यानं पाहिलं वर उडी गेलेली. माकड म्हणला, माझ्यापेक्षा जास्त उडी मारते का? वाल वरी उडाला, हे पण वरी उडालं. त्याच्या बाजूला बसलेल्या माकडाने विचार केला की नियम आहे का काय इथं. त्या बाजूच्या उडी हाणली. असं पाहता पाहता सगळ्या सभा मंडपामध्ये सगळ्या उड्या माकडांनी मारायला चालू केल्या. मग प्रभू सीतेला बोलू लागले, म्हणजे सीते पाहिलंच, तू म्हणत असती यांना काहीतरी द्या, काहीतरी द्या. अगं हे जाणून बुजून वनचर आहेत, माकड आहेत, तरी माता सीतेचं समाधान होईना. कोणाला काही दिलं. माझ्या प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायाला जवळ केलं. हनुमंता, माता सीता पण प्रसन्न होत्या. हनुमंत जसे जवळ आले, माता सीतेने आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार माझ्या हनुमंताच्या गळ्यामध्ये टाकला. हनुमंता, अरे तुझ्यामुळं माझ्या प्रभूची पुन्हा भेट झाली बाप्पा. हनुमंतराने ते नवरत्नाचा हार घेऊन एकावर वृक्षावर गेली, पाहू लागली, याच्यात माझा प्रभू आहे का? एक एक मणी फोडून भगवंत आहे का हे पाहतात आणि शेवटी फेकून देतात. प्रभू म्हटले, पाहिलंस? विचारलं, अरे काय पाहतोस? मी तुम्हाला पाहतो. मी का बोलालो? पुढं जांबुवंत आले आणि प्रभूंनी विचारलं, जांबुवंताला आता काय द्यावं? जांबुवंता, तुम्ही अपार कष्ट घेतलेत, मार्गदर्शन केलं वानर सेनेला. बोला तुम्हाला काय हवं? जांबुवंत म्हटले, प्रभू तुमचं आणि रावणाचं युद्ध झालं, सगळं झालं. मी तुमच्या सोबत, माझी एकच इच्छा आहे,
2 हात तुमच्या सोबत करावे. काय करावे? 2 हात. प्रभू म्हटले असं का? म्हणले युद्धाच्या प्रसंगामध्ये माझ्या बरोबरीचा कोणीच नव्हता. मग भांडणं जरी करायचे असतील, वादविवाद करायचा असेल तर बरोबरीचा असावा, म्हणून मी युद्धात उतरलोच नाही. मला वाटतंय तुमच्या सोबत 2 हात करावे. प्रभू म्हटले तुमची अशी इच्छा आहे ना, ठीक आहे, परंतु तुम्ही माझ्या वडिला समान आहात, माझ्या वडिलांचे तुम्ही मित्र आहात, म्हणून एका दृष्टीने तुम्ही माझे वडील आहात आणि वडिलांसोबत 2 हात करणे हा महादोष आहे. म्हणून प्रभू बोलतात, जांबुवंता, ही तुमची जी इच्छा आहे ना, आता मला मर्यादा आहे. रघुकुलरीत सदा चली आई, प्राण जाय परवचन न जाई. जांबुवंता पुढं मी द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या रूपाने अवतार धारण करणार आहे आणि त्यावेळेस मात्र तुमचं माझे 2 हात होतील. ते जांबुवंत महाराज आज भगवंतासोबत युद्ध करून घामागरज झालेले आहेत आणि जेव्हा जांबुवंताने हात जोडले, भगवान श्रीकृष्णाने रामाच्या रूपामध्ये जांबुवंतांना दर्शन दिलं. बोले गोपाल कृष्ण भगवान के जय. मग जांबुवंत म्हटले, प्रभू हा म्हणे, हो तुम्हाला हवाय घेऊन जावा, परंतु प्रभू एक काम करा, माझी ही मुलगी आहे, मी जांबुवंत रानावनामध्ये फिरणारा, माझी एकुलती एक मुलगी आहे, या मन्यासोबत या मुलीचा स्वीकार करा. म्हणून माझ्या प्रभूंनी जांबुवंताची असणारी मुलगी जांबुवंती हिच्यासोबत दुसऱ्यांदा पाणी ग्रहण केलेलं आहे. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजन, भगवंताचा हा दुसरा विवाह आहे आणि राजन तसं